2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानं नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका। तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊन दगा दिला। उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, भाजपनं पाठीत वार केल्याचा आरोप। कट कारस्थान करणाऱ्या भाजप सोबत यापुढे जाणार नाही, संजय राऊतांचा निर्धार। लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोर मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका। बँड बाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल, तर संजय राऊतांसारख्या घरगड्यानं चिंता करू नये, भाजपचं ट्विट। महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांशी चर्चा करणार, अंतिम निर्णयाची शक्यता। जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद, कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित गटात नाराजीचा सूर। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी अचानक ताफा थांबवला। राज यांना महत्त्वाचा फोन आल्यानं ताफा थांबवल्याची चर्चा। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप। प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी, 2 जागा दिल्याचा आरोप। वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता। 5 जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर 3च जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत। पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेस वेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरात स्वाक्षऱ्या। नाशिकमध्ये उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा। काळा राम मंदिरामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते आरती, अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा। रोहित आणि गिलच्या शतकांमुळे धरमशाला कसोटीत भारताची 255 धावांची आघाडी। पडिक्कल, सरफराजचीही अर्धशतकं। इंग्लिश गोलंदाजीचा ऐन थंडीमध्ये निघाला घामटा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।